मला वाटतं यापेक्षा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं जे स्टेटमेंट होतं ते जास्त आक्षेपार्ह होतं. ज्या पद्धतीने काल बागेश्वरने स्टेटमेंट केलं आणि सांगितलं की शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि मग त्यांनी दुसऱ्याच्या हातात त्याची धुरा द्यायचा प्रयत्न केला. मला प्रश्न विचारावासा वाटतोय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, जे काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांच्याबद्दल वाटेल त्या भाषेत अध्वातध्वा बोलत होते, ते सीएम आणि तमाम भाजपचे सगळे नेते प्रवक्ते भुरटे भारटे सगळे भक्तुल्ले सगळेच लोक, या सगळ्यांना तुमच्या अस्मिता आता कुठं गेल्या आहेत? सोयीनुसार तुमच्या अस्मिता निघतात का? तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही बोलाल आणि वाटेल त्यावेळेला विषय सोडाल. एक परप्रांतीय इकडे येतो आणि छत्रपती शिवरायांच्याबद्दल वाटेल ते बरळतो आणि आम्ही त्याला सरळ सरळ अध्यात्म आणि धर्म या नावाखाली झाकून नेतो. त्याला आम्ही एका शब्दाने बोलत नाही, त्याला जाब विचारत नाही. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, काळ सोकावतो. कारण अडचण अशी आहे की दर 1-2 महिन्याला कोणीतरी यायचं आणि शिवाजी महाराजांवर तोंड वर करून बोलायचं. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक ठरवून पुन्हा पुन्हा छत्रपती शिवरायांवर अटॅक करण्याचा प्रयत्न करताय. आणि आता संजय गायकवाड कुठं आहेत? ज्या संजय गायकवाडांना एक पुस्तकच माहीत नव्हतं आणि जे संजय गायकवाड काल इतक्या अर्वाच्य भाषेत बोलत होते, त्या संजय गायकवाडांचं आता बागेश्वर यांच्याबद्दल काय म्हणणं आहे नेमकं? किती सत्तेसाठी लाचार लोक आहात तुम्ही आणि किती सोयीनुसार तुम्ही अस्मितांचा वापर करता. वाईट आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आम्ही जो इतिहास वाचला हा असं कुठेच लिहिलेलं नाही आहे. एक प्रकारे ते सुद्धा याचा विरोधच करत आहेत. नाही, तुम्ही फक्त आम्ही वाचला नाही इथपर्यंत म्हणून थांबताय, पण तुम्ही लगेचच बागेश्वरचे पुतळे जाळणं किंवा निषेध नोंदवणं केलं नाही. हर्षवर्धनजींच्या बाबतीत जे केलं गेलं, ज्या वाईट पद्धतीने केलं गेलं, त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही आत्ता बागेश्वरवर काय ॲक्शन घेतली? मुख्यमंत्र्यांनी इतिहास वाचला नाही, कारण इतिहास तसा नाहीच आहे. परंतु एक माणूस येऊन या महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालू पाहतो. कारण राजे आमच्या मनामनात कणाकणात नसानसात भिनलेले आणि आमच्या अस्मितेवर एक माणूस येऊन बोलतो आणि त्या कार्यक्रमाला विशेषतः तिथेच मज्जाव केला जात नाही. त्या मंचावर गडकरीजी होते, त्या मंचावर सगळे भाजपचे वरिष्ठ नेते होते आणि यातल्या एकाही माणसाने बागेश्वरला मज्जाव केला नाही. पुन्हा कशाला बाता मारताय? राघव चड्डा यांनी पण काल पाहिलं तर पक्षांतर जवळपास 7 त्यांची जी एमपी आहेत ते बीजेपी नंतर सोडलं जातं. इकडे टीका करत होते आधी राघव चड्डा आणि आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर. मला असं वाटतं की या देशातल्या लोकशाहीची जी थट्टा सुरू केली, त्या थट्टेला सुरुवात ही धनंजय चंद्रचूड नावाच्या माणसाने केली. आणि हे फार गांभीर्याने नोंदवलं पाहिजे की ज्या क्षणी धनंजय चंद्रचूड यांनी एक निकाल दिला की संसदेतला पक्ष वेगळा असतो आणि संघटनात्मक पक्ष वेगळा असतो आणि संसदेतले जर 2/3 जात असतील तर ते जाऊ शकतात, आणि हा एक चुकीचा पायंडा पाडला. परिशिष्ट 10चा चुकीचा अर्थ लावला गेला. तारीख पे तारीख म्हणत इथल्या सगळ्या कोर्ट आणि कचेऱ्यांमध्ये सगळ्यांना अडकवून ठेवलं आणि एक पक्ष फोडून. भाजपाची अशी काय मजबुरी आहे की 2/3 बहुमत मिळाल्यावर सुद्धा भाजपा हा असुरी आनंद घेत राहतं. आणि अशा पद्धतीने जर राज्यसभेतले 7-7, 8-8 खासदार फोडले जात असतील आणि त्यावर न्यायालयाची टिप्पणी होत असताना संघटनात्मक पक्ष वेगळा आणि संसदीय पक्ष वेगळा अशी फारकत करून मांडणी केली जात असेल तर या देशातली लोकशाही संपवली जात आहे. किंबहुना या देशाच्या लोकशाहीला नख लावण्याचा प्रयत्न हा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. हे पुन्हा एकदा स्पष्ट होतंय. राघव चड्डा म्हणजे इथला NCP असेल किंवा शिवसेना असेल, त्यानंतर आत्ता जे दिल्लीत घडलं, मला असं वाटतंय की भाजपा एक करून आपल्या गुन्ह्यांची 100री गाठत आहे. याच प्रश्नाला अनुसरून आता 7 आम आदमीचे 7 खासदार जे आहेत ते भाजपसोबत गेले. आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली. संजय शिरसाटांनी देखील म्हणजे ऑपरेशन टायगर साधन केलं जात नाही, सर्वोच्च निर्णय एकनाथ शिंदे आता
नाही, शिरसाट बिरसाट सारख्या लोकांवर आपण बोलू नये. शिरसाटने आधी आपल्या पोरांकडे लक्ष द्यावं, कुटुंबाकडे लक्ष द्यावं, बाकीचं नंतर बघता येईल. राहिला प्रश्न ऑपरेशन टायगर वेगर, मी पुन्हा पुन्हा सांगते, शिवसेना हा नेते पेरणारा पक्ष आहे. त्यामुळे ज्यांना नेते चोरायची सवय लागली, जे नेते घडवू शकत नाहीत, त्यांना अजून किती चोऱ्या माऱ्या करायच्यात त्या त्यांनी करण्याचा प्रयत्न करावा. आमच्यासारखे निष्ठावंत शिलेदार आजही या पक्षासोबत ठामपणे उभे असतील आणि अतिशय निरपेक्ष भावनेने असतील. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची रात्री भेट झाली असा दावा प्रबुद्ध भारत या वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आला. तसं आता पुन्हा ठाकरे आणि भाजप प्रबुद्ध भारत हा मला असं वाटतं की काय वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर या सगळ्या लोकांशी संबंधित असणारा किंवा त्यांचा विचार मांडणारा असा हा काहीतरी पोर्टल वगैरे आहे. मी काही बघितलं नाही कधी, पण मी जी ऐकलेली माहिती आहे ती अशी आहे. आता ह्या सगळ्या लोकांकडून ज्या बातम्या पेरल्या जातात त्या अत्यंत कौतुकास्पद बातम्या असतात. म्हणजे बघा बातम्या कशा कशा पेरल्या जातात. एक टेबल न्यूज दिल्लीत पेरली आणि सांगितलं की राऊत साहेब आणि आदित्यदादा यांच्यामध्ये कुरबुरी झाल्या. ती टेबल न्यूज जोरात चालवली. मग भाजपच्या काही पोर्टलवाल्यांनी त्याला मीठ मिरची लावून अजून जास्त पसरवलं. मग 4 दिवसापूर्वी अजून एक टेबल न्यूज चालवली गेली. सुषमा अंधारे यांनी लक्ष्मी बहिणींना घातली गळ, मी गावाकडे आहे, मी आजारी आहे, माझं बाळ आजारी आहे. मी म्हटलं अरे माझे CDR तरी तपासा, बाकीचं सगळं सोडून द्या. मग परवाला अजून एक, कालच अजून एक फेक न्यूज पसरवली गेली की मला धडधडीत सांगितलं जाते की सुषमा अंधारेंनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट. काय संबंध? मी माझ्या नेत्यांची भेट घेईल, मी माझ्या नेत्यांना बोलेल, मी का बरं इतर लोकांना भेटावं? आणि महत्त्वाचं म्हणजे जो टायमिंग सांगितला जातो चॅनलवर, त्या टायमिंगमध्ये मी एका दुसऱ्या चॅनलवर लाईव्ह दिसत असते आणि तरीही ती बातमी पेरली जाते. या सगळ्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की शिवसेना आणि शिवसेनेचे नेते यांना डॅमेज करण्यासाठी, यांना बदनाम करण्यासाठी ज्या विचित्र पद्धतीने या बातम्या पेरल्या जातात त्या अतिशय अचंबित करणाऱ्या आहेत. मला आश्चर्य वाटतं की या सगळ्या लोकांना या सगळ्या बातम्या द्यायची गरज पडते. याचा अर्थ असा आहे की त्यांनी त्यांचे सगळे फंडे वापरून झालेले आहेत. त्यांनी त्यांची ताकद वापरली, त्यांनी आर्थिक आमिष दाखवली. सगळ्या प्रकारे जेव्हा हे निष्ठावंत जे काही आहेत जे फुटत नाहीत तेव्हा त्यांच्याबद्दल पक्षांतर्गतच एक बुद्धिभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. कधी माझ्या संबंधाने बुद्धिभेद निर्माण करायचा, कधी राऊत साहेबांच्या संबंधाने बुद्धिभेद निर्माण करायचा, तर कधी डायरेक्ट थेट पक्ष नेतृत्वाच्याच संबंधाने बुद्धिभेद निर्माण करायचा. अशा सगळ्या लोकांच्याबद्दल रिॲक्शन म्हणून मी फक्त हसू शकते आणि एवढंच म्हणू शकते, हे प्रभू तू यांना क्षमा कर, हे काय करताय त्यांना कळत नाही. मुंबईत एक मराठीचा मुद्दा परत पेटलेला दिसतो. तुम्ही तुमच्याकडे पाहिलं एक लिबरल सेक्युलर नेता म्हणून तुमची ओळख आहे. तुम्ही त्या मुद्द्याकडे कसं पाहता? कारण तुम्ही जातीपातीचं भाषेचं राजकारण करताना आजपर्यंत पाहिलं नाही, पण तुमचा पक्ष काय आहे माहिती आहे का, संजय निरुपम सारखी निरुपयोगी काही माणसं असतात आणि अशा निरुपयोगी लोकांकडनं, कारण हे अटेन्शन सिकर आहेत, काही केल्या जेव्हा आपल्याकडे अटेन्शन येत नाही आहे आणि आपण मीडिया सेंट्रलाइज्ड होत नाही आहोत तेव्हा आपण काहीतरी स्टेटमेंट केले पाहिजेत असं त्यांना वाटत राहतं. पण ह्या सगळ्यांमध्ये आश्चर्यकारक एक आहे की मी जे कायम म्हणते की शिवसेना हा ओरिजिनल पक्ष आहे, तो आमच्याकडे आहे. कारण शिवसेनेची जी पक्षशिस्त असते की इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट, एकदा नेतृत्वाने आज्ञा केली की खाली ती पर्क्युलेट होत जाते. पण तसं शिंदेंच्या पक्षात दिसत नाही. शिंदेंच्या पक्षात कायम अशी वेगवेगळी मतमतांतरं दिसतात. संजय गायकवाडांच्या मुद्द्यावरून त्यांचा एकही प्रवक्ता त्याच्या डिफेंडमध्ये येत नाही. पण अतिशय कृतज्ञ झालेल्या गोरेबाई मात्र कदाचित विधान परिषद मिळवायची असेल म्हणून त्या गायकवाडांचंही समर्थन करायला पुढे येतात. अगदी त्याच वेळेला त्यांच्याच पक्षातले 2 लोक, एक संजय निरुपयोगी आणि दुसरे काय ते प्रताप सरनाईक, या दोघांमध्ये एक वाक्यता दिसत नाही. मला वाटतं की खूप जास्त सत्ता आणि खूप जास्त पैसा झाला की माणूस शिस्त विसरतो. पण असे शिस्त विसरणारे लोक हे शिवसैनिक असू शकत नाही. आणि निरुपयोगी किंवा निरुपम यासारख्या लोकांबद्दल जे पॅरासाईट आहेत, परजीवी आहेत, अशा लोकांबद्दल तर आपण बोलूही नाही. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबेडकरांच्या भाषणामध्ये शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांच्या मुलाचा देखील एक गाडीच्या टपावर उभा राहून
शिवीगाळ करताना तो व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता कुठेतरी कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या फोटोला दुग्धाभिषेक देखील केला. कसं पाहतो? खान तशी माती काय म्हणतात तशी शेती असा सगळा प्रकार आहे. मुळात संजय गायकवाड सारख्या पात्राकडून आपण सभ्यतेची अपेक्षाच कशी करावी. जो माणूस टिचभर बनियान आणि वितभर टॉवेल घालून विधिमंडळाच्या कॅन्टीनमध्ये एवढा सगळा गोंधळ घालू शकतोय आणि तिकडे एवढा राडा करू शकतोय आणि अर्वाच्य शिवीगाळ करू शकतोय, ज्या माणसाला आपण आमदार आहोत याचं भान राहत नाही, त्यापेक्षा आपण कसे WWF विजेते आहोत हे दाखवण्यात जो धन्यता मानतोय, अशा लोकांच्याबद्दल न बोललेलं बरं. ज्यांना छत्रपती शिवाजीही माहीत नाहीत आणि ज्यांना नेमकं तत्त्वज्ञानही कळत नाही, त्यांच्या शिव्या, त्यांचं ते काय जे असेल ते, मला वाटतंय की शिंदेंकडे किंवा भाजपाकडे पदं मिळवण्याची आता हीच क्वालिटी आणि क्रायटेरिया ठरलेला आहे. शेवटचा प्रश्न खरं तर एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर ते सतत सांगत राहिले की बाळासाहेबांची विचारधारा असणारा आमचाच ओरिजिनल पक्ष आहे. पण आज आपण जर पाहिलं तर शिवसेनेची स्थापना जी झाली होती ती मराठीच्या मुद्द्यावरती 66 साली झाली होती. अनेक वर्ष त्यांनी मराठीचा मुद्दा हाताळला होता. आज जेव्हा मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा पेटतोय तर त्यांच्याच पक्षातले संजय निरुपम हे कुठेतरी विचारधारेच्या विरोधात चाललेले आहेत. अहो मी तेच सांगते ना की हे ओरिजिनल शिवसैनिक आहेत कुठे. पहिली गोष्ट तर ओरिजिनल शिवसेना असती तर एकदा नेतृत्वाने आदेश निर्गमित केला तर तो खालपर्यंत व्यवस्थित पर्क्युलेट झाला असता. आणि दुसरी गोष्ट की मराठीच्या मुद्द्यावर नो कॉम्प्रोमाइज भूमिका घेतली असती. परंतु संजय निरुपम सारखा एखादा पॅरासाईट येतो, एखादा परजीवी येतो आणि तो इथल्या लोकांना शहाणपण सांगायला लागतो. विशेष त्याला समज शिंदे देऊ शकत नाही. ही शिंदेंची हतबलता आहे. मला आश्चर्य वाटतं, शिंदे अजिबात संजय गायकवाडला समज देऊ शकत नाहीत. शिंदेंची हतबलता आहे. शिंदेंना एकदा आपल्या सगळ्या ज्या आमदार खासदारांचा आहे तो एकदा क्लास घेण्याची गरज आहे. थँक्यू.